तुम्हाला नाही माहिती त्यात तेज प्रतापने त्या खंडू तुपेकडनं मारहाण करून जबरदस्ती काढून त्याच्याकडनं ती एजन्सी बळकावली ग. गप्पू नाही बघ काहीतरी गैरसमज होतोय. मला माहिती ना रीतसर व्यवहार झालाय. अगं सगळे अग्रीमेंटचे कागद आहेत माझ्याकडे. आई कसं शक्य आहे? मला नाही कळत आहे. हे बघ मी ओळखते त्या तेज प्रतापला. त्याला फक्त वाकड्या वाटेने चालता येतं, सरळ वाटेने त्याला नाही चालता येत. ऐक ना बाळा, तू खूप चुकीचा विचार करतेस. तू जरा माझा ऐक शांतपणे. नाही बास, किती बाजू घेणार आहेस त्याची? हा, तुम्हाला मी हेच सांगायचा प्रयत्न करते कधीपासून. तुम्हाला का कळत नाहीये? तुम्हाला वाटतं तसं साधा सरळ भोळा नाहीये तो तेज प्रताप. ताई तू खूप इनोसेंट आहेस. तुला नाही माहिती हे मक्तेदार कसे आहेत ते. मला एक गोष्ट कळत नाहीये, तू का घेतलीस त्याच्याकडून मदत? अगं पण मी सांगते ना, त्यांची काहीच चूक नाही. त्यांनी सगळा व्यवहार. हिने ठेवला फोन. ही पोरगी ना एक वैदू पण ना. बसा इथं. असा पवार, यांच्याकडे ज्या काही वस्तू असतील त्या जप्त करा आणि रजिस्टरला नोंद करा. कळलं का? तोंड काय बघताय? जा पटकन. आंबेकर, 2 चहा सांगा. आळस आलाय. लावलाय फोन, उचला ना. हा हॅलो साहेब, जैन साहेब. हा काय बोला साहेब? ओ पाटील, तुम्ही तर एकदम तराट सुटलाय बरं का. नाही, कौतुक केलं पाहिजे. लय धाडशी काम केलंय तुम्ही. पण एक सांगू का, नाही माझ्या हातात असतं ना तर मी तुम्हाला शौर्य पदक दिलं असतं नक्कीच. बोलतोय ना. थँक्यू साहेब. थँक्यू ठेवा तुमच्याकडेच. कसे पाटील, आपण सरकारी नोकरी, ज्याचं सरकार त्याचा हुकूम. शौर्य पदक जिवंतपणे बी भेटते आणि मेल्यावर बी. निवड आपल्या हातात असते. समजलो नाही मी. तेच अनुभव कमी पडतोय तुमचा. पण हरकत नाही. तर तसं तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो बरं का पाटील. कानून के हात किती विलंबे असले ना तरी ते तोकडेच असतात. मला सांगा, माईसाहेबांची वरपर्यंत ओळख आहे, तुमची आहे का? आहे का तुमची ओळख? नाही साहेब. तेच तर दुःख आहे ना आपलं. तेच दुःख आहे. मला सांगा, तुम्ही एवढ्या धाडसानं तेज प्रतापांना अटक केली की नाही? काय उपयोग झाला त्याचा? नाही, काय उपयोग काय झाला? त्या गृहमंत्र्यांचा मला फोन आला होता. म्हणले तेज प्रतापांना काय बी त्रास झाला तर तुम्ही आणि मी, आणि ही बातमी मीडियामध्ये जर लीक झाली तर डायरेक्ट सस्पेन्शन. एवढा राग आला होता ना मला, एवढा राग आला होता. पण कुणाला सांगू? मला सांगा पाटील, तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतो? तेच तुम्ही जे करायला सांगा. पाटील हुशार आहेत. हा, हुशार आहे बरं का पाटील. तुम्ही लय हुशार. तुमच्यासारखे डिपार्टमेंट मध्ये कमी हुशार माणसं आहेत. आता एक काम करा,
तेज प्रतापांना आमच्या केबिन मध्ये बसवा आणि त्यांना काय हवं काय नको ते विचारा. हा थंड बिंड पाजा जरा कूल करा त्यासनी. हो सर. कसं आहे ना तुमच्यासारखे कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक लोक आपल्या डिपार्टमेंट मध्ये कमी आहेत. गरज आहे आपल्या डिपार्टमेंटला तुमच्यासारख्या माणसांची. आणि आपल्या हात किती बी दगडाखाली असले की नाही तरी तो दगड मनावर ठेवा आणि ही केस हँडल करा. कळलं काय? हो सर. आणि या सगळ्यात आमचं गृहखातं नाराज झालंय बरं का. गृहखातं म्हणजे आमचे सौभाग्यवती म्हणजे आमच्या मिसेस चला का रणजित कोष्टी. त्यांना बी आवडत नाही ते असल्या फालतू गोष्टी. लय उद्धट वागला तुम्ही त्यांच्याशी. सॉरी म्हणा पटकन त्यासनी. म्हणणार ना लाऊड बोलतोय. हा लाऊड स्पीकर वर करतो. हा हा बोला पटकन. हे काय म्हणताय साहेब? हो म्हणता का नाही? मी सर बोला पटकन. हो ठेवला का काय? हॅलो बोलतायत म्हणते. सॉरी. हा गाशी. हा आता घ्या पाहुण्यांची 2 दिवस काळजी. काय हा कोठडी द्यायची? कोठडी कुठं पाटील? केबिन मध्ये ठेवा. काय ऐकताय तुम्ही? किती दिवस माराल तुम्ही मला? हो सर. हा ठेवा. अहो बोलू द्या जरा आम्हाला. आमची पण मुद्दे मांडू द्या ना तुम्ही. अहो पानसरे थांबा. दुसऱ्यांचं काम बघून तुम्ही आम्हाला तिकीट नाही देणार हे कुठं? अरे थांबा थांबा थांबा. शांत शांत. बसा बसा खाली बसा. वैशाली मॅडम तुम्ही बोला. मला पानसरे दादांशी थोडं बोलायचंय. पानसरे दादा तुम्ही म्हणताय ते बरोबर असेलही कदाचित, पण प्रश्न इथं एका व्यक्तीचा नाही सगळ्या पार्टीचा आहे. तेच तर मागच्या पंचवार्षिक मध्ये असेच 2 उमेदवारांवर विश्वास ठेवला आणि घात झाला. दुसरं काही नाही साहेब. सरकार बनवायला अडचण होते. अहो नाही साहेब माझ्यावर विश्वास ठेवा. माई साहेबांच्या उमेदवारीबाबत निश्चिंत राहा. अगदी डोळे झाकून तिकीट द्या. हा डोळे झाकपणाच आमच्या अंगाशी येतोय पानसंडे. आम्हाला सगळं कळतंय. आम्ही जरी इथं असलो तरी आमची नजर चौफेर असते. माई साहेब तुमच्या मतदारसंघात काय उलाढाली होत आहे हे बघतोय आम्ही. अहो नाही साहेब ते कुठलं तरी गावठी चॅनल. त्यांच्या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा आहे. अहो विरोधकांना काही काम नाही ना. त्यामुळे माई साहेबांसारखं काम करणाऱ्या व्यक्तीवर काहीतरी बोट ठेवायचं आणि त्यांचं नाव बदनाम करायचं बस एवढंच. साहेब दादासाहेब अगदी बरोबर सांगतायत. अहो आम्ही एवढी सगळी चांगली कामं केली आहेत. आता आम्ही महिलांसाठी एवढा मेळावा भरवला, राज्यस्तरीय महिलांची स्पर्धा भरवली, विवाह सोहळा केला. आता एवढं सगळं चांगलं करतोय पण हे न्यूज चॅनलवाले आमच्याबद्दल नाही ते बोलतायत, न्यूज करतायत. आता हे कसं चालायचं? हे म्हणजे ना शेंडा ना बुडका.
साहेब जे काही चाललंय त्यात नुसती आमची बदनामी केली जाते, त्यात खरं काहीच नाही बघा. पण माई, जे पेरलंय तेच उगवतं ना. आणि तुम्ही आरोप बदनामी म्हणतायत, पण प्रत्येक प्रकरणात तुमच्याच माणसांची नावं कशी काय गुंतलेली असतात आणि तीच नावं थेट तुमच्यासोबत जोडली जात आहेत. एवढा योगायोग प्रत्येक वेळी. मुद्दा विचार करण्यासारखा आहे मॅडम, कारण हे सतत होणं काही पटणार नाही. विरोधक आमचे पण आहेत मॅडम, पण प्रत्येक गोष्टीत म्हणजे. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्हाला पटतंय. तुम्हाला हे असं सगळं वाटणं साहजिक आहे. पण आता झालं गेलं सगळ्यांनी विसरून जा की. आणि सगळं आम्ही कायद्यात राहूनच करतोय, सगळं आमच्या कंट्रोलमध्ये. पाहिजे तर आमच्या कार्याची ही फाईल बघा एकदा साहेब. जरा बोलायचं होतं. आत्ता इकडं काय आम्ही चाय प्यायला नाश्ता करायला आलोय का? ते पक्षसृष्टी आमच्या मानगुटीवर बसले. पण तुमचं काय चाललंय? हा, खरंच अर्जंट आहे, तुम्ही आले नाही तर मोठा राडा होईल. साहेब माफ करा, जरा घरातली एक अडचण आहे, फोन अटेंड करायचा आहे. बाकी काही गैरसमज करून घेऊ नका. ठीक आहे, या तुम्ही लवकर या. आलो सांग. काय जालिंदर, असं काय झालं? हा, एवढी काय ताराडली कोणाची जी तुम्ही आम्हाला मीटिंग म्हणून इकडे घेऊन आलात? माई, गोष्टच अशी घडली. काय झालंय? तेजप्रताप. त्यांचं काय? माई, तेजप्रतापांना अटक झाली. काय अटक? तेजप्रतापांना? आईसाहेब नमस्कार, कशा आहात? छान, व्यवस्थित ना? होय. येऊ आईसाहेब? या. ज्याने कोणी हिंमत केली ना तेजप्रतापांना अटक करायची, त्याला बघायचं नीट. तेजप्रतापांना अटक करतायत. जालिंदर, तंगडं तोडायचंय तोडून टाका. नरडी आवळायची आवळा. जे करायचंय ते करा, पण तेजप्रताप सुटले पाहिजे. या सगळ्या पक्षातल्या लोकांनी आधीच आमच्यावर बंदूक उचललीये. पार उडवायला जागा नको. आम्ही आता मीटिंगला चाललोय. येईपर्यंत हे प्रकरण मिटलं पाहिजे. काय करायचंय ते करा. आले का लक्षात? बघतो माई मी. बघा, नीट लक्ष द्या. तेजप्रताप, तेजप्रताप, हो हो तेजप्रताप, हो थांबा थांबा थांबा. कुठं कुठं चाललाय तुम्ही? ओ पाटील, टेन्शन नका घेऊ, तुमचंच काम सोपं करायला चाललंय. हो म्हणजे नेमकं काय करणार आहेत तुम्ही? पाटील, एक एक भारी प्रश्न विचारता हा तुम्ही. अहो असं काय करताय पाटील? आता तुम्ही एवढं मला घरातून खेचून आणलं, इथं गुन्हेगार बनवलं, मग मी इथं आत लॉकअप मध्ये असायला पाहिजे ना. तेच करतोय. हो अहो थांबा थांबा तेजप्रताप, असं काय करताय तुम्ही? त्याची गरज नाहीये. तुम्ही एक करा, तुम्ही साहेबांच्या केबिन मध्ये बसा. चला वार बेडा खोला त्यांच्या. येस सर. असं काय करताय? एक मिनिट थांबा, एक मिनिट. काय करताय पाटील तुम्ही? बेडा कशाला खोलताय? मी पळून जाईन ना. मग शोधणार कुठे तुम्ही मला? हे असलं काय करू नका तुम्ही. आणि बघा, मी कॅबिन मध्ये बसणार नाही. ज्याची जागा त्यानंच घ्यावी. आणि मी आता गुन्हेगार आहे की नाही,
माझी जागा इथं लॉकअप मध्ये असली पाहिजे. हा तेच करतोय मी. तुम्ही असा गप्पा मारत बसा. अहो ऐका ना तेज प्रताप, असं काय करताय तुम्ही? अहो नोकरी जाईल हो माझी. पाटील तुमची एकदम बॉडी लँग्वेजच बदलली की. वरून कोणाचा फोन आला की काय? हा मागाशी मारे तोऱ्या तोऱ्यात बोलत होता, काय झालं आता? आणि बघा पाटील, मी हे जे काय करतो की नाही ते फुल बाय हार्टेडली करतोय, त्यामुळे काळजी नका करू. पाटील एक प्रश्न पडलाय मला, विचारू काय? नाही म्हणजे हे पोलीस खातं कसं काय जॉईन केलं तुम्ही? का अनुकंपावर लागलाय? हा नाही, ही माझ्या मेहनतीनं ही वर्दी मिळवली. हा नाही बरोबर आहे, दिसतंय ते हुशारी दिसतीये तुमची. हा बरोबर की नाही? नाही पाटील आहे की नाही मास्तर व्हायला पाहिजे होतं, चुकून या प्रोफेशन मध्ये आलं ते. खरं की नाही? हा सिरियस आहे. द्या गरम आहे. पाटील द्या चहा घ्या, चहा प्या, डोक्यात नका घालू. हा प्या, घ्या घ्या हो, घ्या 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 घ्या, गरम गरम गरम. प्या प्या, बरं वाटेल तुम्हाला. प्या 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 प्या, गरम आहे. प्या. बरं वाटतंय ना आता? आता लॉकअप उघडताय का? उघडतो. पवार चांगली आहे की जागा. जरा रूम फ्रेशनर बिशनर ठेवा. काय भिंती करून ठेवलेत, भिंतीनं जरा रंगबिंग लावा. जुन्या भिंती बघूनच गुन्हेगार बोर होत असतील. तेज प्रताप, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, गुन्हेगाराला बोर होतं म्हणून लॉकअप मध्ये नाही टाकत आम्ही. भारी आहे की. भारीच की. तुमच्या सेन्स ऑफ ह्युमरला 21 तोफांची सलामी दिली पाहिजे. खरंच तुमचं सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे आता काय सगळे असंच बघत बसणार काय? चला कामाला जावा. आलीत. चालेल जा आणि इकडे. ए पांडुरंग कोष्टी, काय लावलंय? हा काही लाज शरम आहे की नाही? आमच्या पोराला अटक करताय? हे सगळं ना लय महागात पडेल. हिम्मत कशी झाली हो तुमची? आमचे जावई आत म्हणून वाचलायत अजून, नाहीतर काय केलं असतं ना याचा विचार पण नाही करू शकत तुम्ही.
आमच्या घरात राहता आणि आमच्यावरच फणा काढताय. पांडुरंग कोष्टी माईसाहेब मक्तेदार म्हणतात आम्हाला. सासूबाई, तुमचा राग कळतोय आम्हाला. अहो पण प्रोसिजर नावाची गोष्ट असते का नाही? आम्ही तुमचे जावई जरी असलो ना तरी सरकारी नोकरी जनतेचं ऐकावं लागतं आम्हासनी. मला तर तुम्हीच सांगा, जर आम्ही तेज प्रतापांना अटक केली नसती तर लोक काय म्हणले असते? बघा, माई साहेबांचा जावई PI म्हणून तेज प्रतापांना अटक केली नाही. बरोबर का नाही? सांगा बघू तुम्हीच. हिरोगिरी दाखवायला अटक केली का तुम्ही? छे अहो चुकीचं समजताय तुम्ही सासूबाई. आणि तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. तेज प्रतापांना इथं एकदम रॉयल ट्रीटमेंट सुरू आहे. हा, फालतू बडबड करायची नाही. त्यांना आत्ताच्या आत्ता सोडा. ते शक्य नाही. अहो म्हणजे सासूबाई, तुम्ही खरंच अजिबात काळजी करू नका. आणि तुम्हाला जसं आधी सांगितलं, प्रोसिजर असती. तेज प्रतापांना सोडायचं म्हणलं की पेपरवर्क आलं, जामीन लागेल त्यासनी. तो आज मिळणार नाही. आज शनिवार, उद्या रविवार आणि सोमवारी वकिलानं कोर्टाची पायरी चढायच्या आत त्याला गाठतो का नाही बघा. म्हणजे कसं 0 मिनिटात तेज प्रतापांची सुटका. काय बोलताय तुम्ही? आमचं पोरगं 2 दिवस जेलमध्ये राहणार. काय अक्कल बिक्कल आहे की नाही तुम्हाला? पांडुरंग कोष्टी हे सगळं ना तुम्हाला लय महागात पडल. नोकरी तर जाईलच, पण शालाकाला पण दिसणार नाही कधीच. याची पण नीट व्यवस्था करू आम्ही. आम्हाला आडवं येताय तुम्ही, एवढं ध्यानात ठेवा. सासूबाई, कशाला एवढी काळजी करताय? उगाच BP वाढायचा तुमचा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. 2 दिवस मेवणे साहेबांची एकदम रॉयल ट्रीटमेंट करतो बघा. एकदम खातिरदारी बेस्ट एकदम करतो. तुम्ही बघतच राहा. आणि तो सब इन्स्पेक्टर पाटील, त्याला बी समज दिली. काही काळजी करू नका, बिनधास्त राहा. आम्ही आहोत ना. केवढा वाटत घ्या, काळजी करू नका म्हणतायत. आमचं लेकरू तिकडे जेलमध्ये आणि आम्ही काळजी करायची नाही. तर ही मीटिंग नसती ना तर मी बरं पानसंडेंना काय सांगायचं म्हटलं तर सगळंच अंगलट यायचं. जालिंदर, माई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळी व्यवस्था केली. हे प्रकरण अजिबात मीडियामध्ये जाणार नाही, त्याची सगळी व्यवस्था केली. तुम्ही बस. अरे रमावतीचा आवाज, अरे रमावतीचा आवाज, अरे थारा नाही, थारा नाही, अरे थारा नाही, थारा नाही, अरे PSIचं करायचं काय? अरे PSIचं करायचं काय? थारा नाही, थारा नाही. ए थांब रे, बाजूला होते. ए वर्दी, खाकी मान आणि खाकी शान. आमच्या तेजादाला 8 टाकून तू शान खाल्लेलंच आहेस. आमच्या तेजादाला सोडा. अरे थारा नाही, थारा नाही, थारा नाही, थारा नाही. आमच्या तेजादाला इथनं घेऊन जाणार म्हणजे जाणार. जोवर तुम्ही आमच्या तेजादाला सोडत नाही तोवर आम्ही इथनं हलणार नाही. अरे थारा नाही, थारा नाही, अरे थारा नाही, थारा नाही. ए थंडर, बऱ्या बोलानं या सगळ्यांना घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर जा, नाहीतर मला काहीतरी ऍक्शन घ्यायला लागला.
अरे थारा नाही, थारा नाही, अन्यायाला थारा नाही, थारा नाही, थारा नाही, अन्यायाला थारा नाही. हो तेज प्रताप, तुमच्या माणसानं बाहेर जायला सांगा, समजावून सांगा, नाहीतर मला यांना पण अटक करावं लागेल. आयु भीती, आम्हाला भीती. गप गुमान आमच्या तेजदांना सोडा, आत्ताच्या आत्ता बाहेर काढा, नाहीतर अख्खं पोलीस स्टेशन उचलून काढीन. ए पेट्रोलचं कॅन आण रे तू. ए धर खबरदार, खबरदार, जर कोणी एक पाऊल जरी पुढे टाकलं तर कोणी काय करणार नाही, कळलं काय? जर कोणी वंगाळ वागलं ना तर बाहेर आल्यावर एकेकाची चामडी सोलून काढेन. एवढं सांगून मी तुझ्या डोसक्यात घुसत नाही का? ते जदा तुम्ही आम्हाला हाना मारा काय वाटेल ते करा, आम्ही सगळं सहन करू, खरं आम्ही तुम्हाला इथनं घेऊन जाणार म्हणजे जाणार. तुम्ही आमचं देव आहे, सात देव, आणि आमच्या देवाला या राक्षसाने आत घातलंय. अहो तुम्ही निर्दोष आहे, आम्ही तुम्हाला इथनं घेऊन जाणार म्हणजे जाणार. थंडर, निर्दोष आहे हे फक्त आपल्याला माहिती आहे, त्यांना माहित नाही ना. ते कायद्याचे पाईक आहेत, त्यांना पुरावा लागतो. पुरावा? मला तर वाटतं एक मोठा खड्डा करून ह्या सगळ्यांनाच येतात पुरावा. थंडर बस, एकदा सांगितलं ना कोणी काय करणार नाही म्हणून. हा शब्द आहे आपला, आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर. मग तो खोडायचा नाही. शांत व्हा. थंडर, तू एक काम करायचं आता, काही करून त्या खंडू तोपेला शोधून काढ. पोलीस तर शोधणार नाहीत, आपल्याला शोधून काढावं लागेल. कळू दे आपल्याला असं काय झालं की खंडू तोपेला आपल्या विरोधात जावं लागलं, खोटी तक्रार करावी लागली. शोधून काढ. एक तर त्याला कुणीतरी सपोर्ट करते, नाहीतर कुणीतरी त्याच्यावर प्रेशर आणते. अखेर रमावती पिंजून काढ थंडर, पण त्या खंडू तुपेला माझ्या समोर हजर कर. जा. सांगताय म्हणून जातोय, नाहीतर आम्ही इथनं हल्लोच नसतो. आम्ही माईसाहेब मागतेदार बोलतोय. एक अर्जंट काम होतं. ते तुम्ही म्हणलं होतं ना रमावतीतनं मुंबईसाठी हायवे जाणार आहे. नाही, तेच म्हणतोय, त्यात आमच्याकडनं कसली अडचण होणार नाही, जी लागेल ती मदत आम्ही करू. नाही, आत्ता जरा एक वेगळं काम होतं. आमच्या मुलाला जरा अटक झाली आहे, तर त्याला सोडवा. नाही तसं नाही. वामनराव, जरा ऐका आम्ही काय म्हणतोय. वामनराव, मागच्या वेळेला आमचे पाय चाटत आला होता, आणि आता आम्हालाच डावलतोय. जालिंदर, पोलीस निरीक्षकांना फोन लावा. माई लावला असता, पण तुम्हाला माहिती आहे तो माणूस कसा आहे. उपदेशाचे डोस पाचताय आम्हाला. माई अहो, पण फोन लावा. नमस्कार इंगवले साहेब, जरा वेगळं काम होतं. आमच्या चिरंजीवांना कोणीतरी चुकीच्या केसमध्ये अडकवलंय, तर सोडवा की त्यांना. वय प्रमोशनचं होईल की असं म्हणताय. बरं, माज आलाय सगळ्यांना. एकदाच या सगळ्यांना ना श्रीफळ देऊन सत्कार करू चांगलाच. माई माफ करा. नाही, तुम्ही आत्ताच म्हणलं होतं ना की पक्षाचे वरिष्ठ नेते तुमच्यावर बंदूक ताणू नये. आपण जर तेज प्रतापांना चुकीच्या मार्गाने जर बाहेर काढलं ना, तर ते सगळीकडे व्हायरल होईल. माई,
तेज प्रताप सोमवारशिवाय घरी येऊ शकत नाही. इलेक्शन गेलं तेल लावत. आम्हाला फक्त आमच्या पोराची काळजी आहे. तेज प्रतापांना तिथं राहू द्यायचं नाही आम्हाला. आजची रात्र जरी तेज प्रतापांना पोलीस स्टेशन मध्ये राहायला लागलं ना, तर उद्या सकाळपर्यंत जगाच्या नकाशातून पोलीस स्टेशन गायब करून टाकू, जमीनदोस्त करून टाकू. कोणाला कळणार पण नाही की ते जागेवर कधी पोलीस स्टेशन होतं. एसी लाव, फास्ट कर. तुम्हाला अजून या घराची सवय झालेली दिसत नाही. म्हणजे तुमची रूम इकडे, तुम्ही चाललाय तिकडे काय? हा, ते लक्ष नव्हतं माझं. पण घाबरू नका बरं का तुम्ही. नाही कसे या घरातल्या वाटा काही ठिकाणी अरुंद आणि काही ठिकाणी बुलबुले यासारखे. पोलीस असून आमचा गोंधळ उडतो, तुमचं तर काय होत असेल. हा, पण मी असताना अजिबात घाबरायचं नाही बरं का तुम्ही, अजिबात नाही. हा, मी का घाबरेन? हा पॉइंट. कसे आम्ही असं ऐकलं होतं की नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी सावित्रीनं आपल्या जीवाची बी पर्वा केली नाही. आणि ही सावित्री पोलीस स्टेशनात नवऱ्याविरोधात तक्रार द्यायला आली होती. हो, म्हणजे मी म्हणलं ना, मी असताना अजिबात घाबरायचं नाही. मी कोणाला नाही सांगणार. अहो त्या दिवशी तेजाचा जीव वाचवून तुम्ही सगळ्यांसाठी देवी झालात. मग आता मला तुम्हीच सांगा, तुमच्याबद्दल कुणी काहीही सांगितलं तरी कुणाला पटणार आहे का की तुम्ही त्याच्या विरोधात तक्रार दिली? ते पटेल का? नाही का नाही? हा हा, पण मी पुराव्यानिशी हे सिद्ध करू शकतो की पोलीस स्टेशनात तक्रार तुम्हीच दिली. तुम्ही हे सगळं मला का सांगताय? निदान तुम्ही तरी चुकीला माफी नाही, अजिबात नाही. तेजा जर चुकला असेल तर त्याला शिक्षा होणार, मी देणार. गोष्टी करत नाही, फालतू गोष्टी. हा, पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात ना? नाही कसं आहे, सासूबाईंचं वादळ एकदा का अंगावर आलं की भल्या भल्यांची तंत्रते म्हणून विचारलं.